नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आजच्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुमच्या संग आहे ना मी एक रेसिपी शेअर करते जी आहे माझ्या सासूबाईची. तर नाही का त्याने ना गव्हाचं पीठ आणि साखर त्याच्या चांगलं कालून घेतलं आणि 5-10 मिनटं आहे ना ते मुरायला ठेवलं. ते नाही का त्याने काय केलं, साईडला आहे ना म्हणजे डोश्यावानी पांगून घेतलं आणि साईडला तूप सोडलं, खाली पण थोडंसं तूप सोडलं होतं आणि साईडला त्याने उलथायसाठी ना थोडंसं तूप हे केलं. तर ना मग काही त्याने केले काही मी केले. ते दोघं जण लगेच भिडले खायला. तर मग मी पण बघितलं का कसं झालं. तर मस्त ही रेसिपी होती बघा, साधी सिंपल आहे ही, तुम्ही नक्की ट्राय करा, मुलांना तर खूप आवडेल. मग हे दोघं जण जेवायला बसले. मग आराधना म्हणतो तिच्या पप्पाला, पप्पा मला नूडल्स खायचं. तिचे पप्पा म्हणे संध्याकाळी आणतो. तर मग ते जेवण बिवण झालं आमचं. मग आम्ही दोघी जावबाईने ना दळण केलं. दळण पण झालं. दुपारच्या वाजलं ते 3. मग आराधना खेळत होती. मग मी नाही का तांदूळ आणि इडलीची डाळ ना भिजत घातली होती. मग आम्ही वल्ली भेळ केली. आम्ही तिघांनी मस्त एन्जॉय केली. आराधना म्हणत होती भारी भारी झाली मम्मी. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.